तर आदिवासी धर्मांतरावरनं विधान परिषदेमध्ये जोरदार खडाजंगी झाली। आदिवासी समाजातील व्यक्तीनं इतर धर्म स्वीकारला असेल तर त्यांना आदिवासी समाजाला मिळणारे लाभ मिळू नयेत अशी लक्षवेधी भाजप आमदार निरंजन डावखरेंनी मांडली। त्यावर धर्मांतरबंदी कायद्याचा विषय हा गोपीचंद पडळकरांनी छेडला। तर आदिवासी धर्मांतरासंबंधी सरकार समिती नेमेल असं उत्तर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलं। धर्मांतर करूनही आपण आदिवासी समाजाला भेटणारा जे आरक्षण आहे त्याच्याबद्दलचे ज्या सुविधा आहेत याचा लाभही हे लोक घेत आहेत। ही लोक धर्मांतरण करतायत आणि परत आरक्षणाचा लाभ घेत आहेत। तर माझा साधा सोपा सरळ प्रश्न आहे की ज्या लोकांनी धर्मांतरण केलेलं आहे, जे या संस्कृतीप्रमाणे वागत नाहीत, त्यांनी धर्मांतरणाचे जे पद इस्लाम असेल किंवा ख्रिश्चन असेल त्या सगळ्या चाली रीती त्या जोपासतायत, अशा सगळ्या लोकांच्या आरक्षणाचा लाभ आपण बंद करणार आहात का? नंबर 1। आणि धर्मांतरण विरोधी कायदा करण्याची राज्यामध्ये अत्यंत गरज आहे, कारण रोज कोणतरी उठून गावापर्यंत आमच्या खेड्यापाड्यापर्यंत हा सगळा प्रकार पोचलेला आहे।